नमस्कार, मी आदिती बडबडकर. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बाल न्यूज टीव्हीच्या लाईव्ह डिबेट मध्ये. आजचा विषय आहे खेळाच्या तासाला गणिताचा तास घेणे किती योग्य. हा शिक्षणाचा भाग की मुलांवर अत्याचार? हा विषय ज्वलंत आहे. खरं तर हा प्रश्न आजचा नाही, हा वर्षानुवर्ष चालत आलेला प्रश्न आहे. सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच प्रश्नाला आज आम्ही वाचा फोडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपल्या सोबत आहेत दोन तगडे पाहुणे. एकीकडे आहेत गणिताशिवाय जगताच येत नाही असं म्हणणाऱ्या गणिता बेरीजकर आणि दुसरीकडे आहेत खेळ हा श्वास आहे असं बिनधास्त सांगणाऱ्या गोलराणी खेळकर. नमस्कार. खेळकर मॅडम, तुम्ही डिबेट आलाय की मॅच खेळायला? खेळ असो किंवा डिबेट, समोरच्याची दांडी तर आम्हीच उडवणार. तर सुरुवात बेरीजकर पासून करूया. बेरीजकर मॅडम, मी अतिशय स्पष्ट सांगते, खेळ म्हणजे निव्वळ टाइमपास आणि गणित म्हणजे बुद्धीचा व्यायाम. मुलं कधीही खेळून टॉपर होत नाहीत आणि खेळाच्या तासाला गणित घेतलं तर बिघडतं कुठे? तो पण व्यायामच आहे, बुद्धीचा व्यायाम. हो का? मग मी विचारते, 2 तास अल्जिब्रा इज इक्वल टू 2 तासाची डोकेदुखी आणि 1 तास फुटबॉल इज इक्वल टू 100% माइंड फ्रेश. मॅडम, आम्ही मैदानात खेळतो, तुम्ही डोक्यातून पायथागोरस फिरवता. थांबा, 1 मिनिट थांबा खेळकर. बेरीजकर मॅडम, खेळाचा काहीच उपयोग नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही हो, खेळ म्हणजे उड्या, ओरडा आणि चप्पल हरवणं आणि गणित तेच आयुष्य बनवतं. मग तुम्ही आमच्यावर तेच गणित जबरदस्तीने लावता. खेळाचा तास म्हणजे आमची लोकशाही, त्यात तुम्ही हुकुमशाही आणता असा माझा थेट आरोप आहे. हे फार गंभीर आरोप आहेत. बेरीजकर, यावर तुमचं उत्तर काय? आम्ही गणित शिकवतो, शिक्षाने देत. खेळाने काय होईल? हाताला प्लास्टर आणि दुसऱ्या दिवशी लिव्ह लेटर. पण गणिताने बुद्धीची बॅटरी फुल होते. मला वाटतं हे आमच्या खेळाच्या अस्मितेवर घाला आहे. त्यांना विचारा, जेव्हा इंग्रजीचा तास असतोय तेव्हा कुठे जाते तुमचं गणित तत्व? जेव्हा विज्ञानाचा तास असतोय तेव्हा कुठे जाते तुमचं गणित तत्व? हे नेमकं आमच्या खेळाच्या वेळेला कसं काय येतं? बेरीजकर मॅडम, खेळकर थेट तुमच्या गणितत्वावर प्रश्न उभा करत आहेत. ज्या गणितत्वावर तुम्ही आयुष्यभर राजकारण, माफ करा, अभ्यास करून करत आला त्यावरच प्रश्न निर्माण केला जातोय. काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, गणितत्वावर कुणी प्रश्न उभा करू शकत नाही. उलट गणितच सर्व प्रश्नांचं उत्तर आहे. आणि हे काय सांगतात आम्हाला? इंग्लिशचा तास आणि विज्ञानचा तास. आम्ही हे वर्षानुवर्ष करत आलोय. कोण अडवते बघूच. सत्ता गेली आहे यांच्या डोक्यात. सत्तेचा माज आहे हा, कारण वरती ह्यांचंच सरकार आहे. एक मिनिट. वरती ह्यांचंच सरकार म्हणजे नेमकं काय सुचवता तुम्ही? म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक हो, ते पण गणितच शिकवतात. आता हा विषय थेट मुख्याध्यापक सरांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आता सर इथे येऊन आमच्या स्टुडिओचा गोळा बेरीज करायच्या आत, प्रकरण आणखी चिघळायच्या आत आपण हा डिबेट इथेच संपूया. दोघांचे युक्तिवाद जोरात झाले, पण अंतिम निर्णय तर प्रेक्षकच देतील. प्रेक्षक हो, कमेंट मध्ये तुमचं मत मांडा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोवर होमवर्क करा, खेळा आणि शाळेला जा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.